सब जानती है, पब्लिक है। किशोर भाऊ गारोळे हे निवडून येणार, कारण माणूस चांगला होता, जनतेत जाणारा होता आणि यानं दुसरं काहीच केलं नाही। मेहकर नगरपालिका नगराध्यक्षपदी किशोर भाऊ गारोळे उभाटा। प्रतिनिधी भानुदास पवार तसेच शहर प्रतिनिधी राजेंद्र इंगळे। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। मेहकर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगरपालिकाच्या अध्यक्षपदी मशालचे 10,239, कासम फिरू गवडी काँग्रेस 9,002, अजय अरविंद उमाळकर शिवसेना शिंदे गट 8,160, सारंग प्रकाश मळेकर भाजपा 437, कुणाल प्रल्हाद माने अपक्ष 74, कुरेशी शेख मुकीम शेख जलाल वंचित 89, सारिका शिवाजी गवई बसापा 159, नगरपालिका मेहकर नगराध्यक्ष शिवसेना मशाल, नगरसेवक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष 11, शिवसेना शिंदे गट 9, शिवसेना मशाल 6, एकूण 26। यामध्ये माननीय आमदार सिद्धार्थ भाऊ खरात यांच्या नेतृत्वात किशोर भाऊ गारोळे यांचे नगराध्यक्षपदी दणदणीत विजय झाला। तसेच शिंदे गटाचे बाळू सिंगनाथ यांच्या पत्नी सिंगनाथताई यांनी सुद्धा बाईट देऊन वरिष्ठांचे, जनतेचे व पक्षाचे धन्यवाद केले। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच शहर प्रतिनिधी राजेंद्र इंगळे यांच्यासह मी भाग्यश्री आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमीमध्ये। आपले स्वागत आहे। मी भानुदास पवार, प्रतिनिधी, पत्रिका जाणून घेऊया। मी येणे बळी, किसान सेना जिल्हा उपप्रमुख। आज या मेहकर मतदारसंघामध्ये नगरपालिकेची जी निवडणूक झाली हे तर आम्हाला पहिलेच अपेक्षित होते, परंतु सिद्धार्थ साहेबांची जेव्हा आमदार सिद्धार्थ खरात साहेबांची जेव्हा एंट्री झाली तेव्हाच या पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवले होते की आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा कार्यकर्ता निवडून येईल आणि फक्त आणि निवडणूक म्हणजे नगरपालिकाच नव्हे तर जिल्हा परिषद सुद्धा निवडणूक। मी सतीश निकम, विभाग प्रमुख कळंबेश्वर जिल्हा परिषद सर्कल। आज या ठिकाणी नगरपालिकेचा जो निकाल लागला यामध्ये खरोखर उद्धव साहेब यांच्या उभाटा या पक्षामध्ये आमचे किशोरदादा गारोळे हे या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह निर्माण झालेला आहे, निश्चितच आम्ही पुढील निवडणुकांना सुद्धा या पद्धतीने सामोरे जाऊन या पुढच्या सुद्धा निवडणुका अशाच पद्धतीने पार पाडू। आज लोकशाही मार्गाने या गद्दारांना जनतेने खरोखर जागा दाखवून दिली। सिद्धार्थ खरात साहेब यांच्या रूपाने आणि किशोर भाऊ यांच्या रूपाने आणि आशिष भाऊ राहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा किल्ला उद्ध्वस्त करून टाकला या जनतेने आणि गायकवाड विभाग प्रमुख इथं अन्यायावरती विजय मिळवलेला आहे किशोर भाऊच्या रूपाने। इथं जी गद्दारीचा गड जो उभा राहिला होता त्याला आज उद्ध्वस्त झालेला आहे आणि इथून पुढे येणाऱ्या सर्व निवडणुका हा सिद्धार्थ खरात साहेब आणि आशिष भाऊ राहाटे यांच्या नेतृत्वाखाली फक्त मशाल आणि मशालच राहणार आहे। जय महाराष्ट्र। शुभम सपकाळ, विभाग प्रमुख जानेभर। आज या ठिकाणी नगरपालिकेचा जो निकाल लागलेला आहे यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार किशोर भाऊ गारोळे यांचा विजय झालेला आहे। या विजयामध्ये सर्व कार्यकर्ते खूप जल्लोषात आहेत, आनंदात आहेत। नाव सांगा। मी भगवानराव चेके पाटील। ये पब्लिक है, सब जानती है, पब्लिक है। किशोर भाऊ गारोळे हे निवडून येणार, कारण माणूस चांगला होता, जनतेत जाणारा होता आणि यानं तर राजकारण केलंय हे जनतेनं पाहिलं। आणि आता येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती सगळी हीच निवडून येणार, उभाटा गटच निवडून येणार। आता हे कुठलचेच राहणार नाहीत, यायला आता फक्त खाली थाळ्या वाजवून घरीच बसा। एकदम ओके। येना 50 खोके घेऊन एकदम ओके केलं, तर आम्ही एकच खोके एकदम ओके केलं। किशोर भाऊ किशोर भाऊ जे आहात ये ना बंद मेकर आणि बघ ते सोडा, तुम्हाला बाकीच्या नगरसेवक नगराध्यक्ष निवडणूक झाल्यावर दिसले का? हे दिसतील का? नाही बरोबर। कोरोनामध्ये काम करणारे किशोर भाऊ सांग। कोरोनामध्ये काम कोण केलं? कोणत्या पक्षाने केलं? उभाटाने केलं, उभाटाने केलं। मी सलमान शेख, उपशहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। आज हे जे विजय हे किशोर भाऊ गारोळेचाच नाही तर बंद्या मेहकरच्या जनतेचा विजय आहे, कारण की गारोळे साहेब हे सगळ्यांच्या सुखदुःखात धावत येणारे माणूस आहे आणि हे यांनी जे एवढ्या वर्षापासून हे घाणेरडं राजकारण केलं ना, याचं त्यांना उत्तर या जनतेने आज दिलं ओटाच्या माध्यमातून। आणि हे काय म्हणत होते
त्याचे बाबा होते म्हणे, त्याला पाळलं, आता लेकराला पण मी पाडतो. अरे लेकराला तर सोडा तुम्ही, त्याच्या लेकराला पण तुमची येणारी पिढी पाडू शकणार नाही. गारोळे हे व्यक्तिमत्व विजयी झालं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. हा विजय एकटा दुखता कोणाचा नसून सर्वसामान्य प्रत्येक माणसाचा, गोरगरिबांचा, जनतेचा, कष्टीकरांचा, शेतकऱ्यांचा, नवयुवकांचा आणि नवीन विकासाच्या नादींचा हा विजय आहे. किशोर भास्करराव गारोळे हे ग्रामीण भागातलंही त्यांचं असलेलं प्रेम, भरभरून असलेलं प्रेम व शहरी भागातही ते लोकांनी भरभरून प्रेम केलं. हा सर्वांचा विजय आहे. या सर्वांच्या विजयामध्ये त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांनी सहयोग केला. त्यांचे मी मनापासून व आमच्या गारोळे परिवारापासून खरा सभेपासून मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो. या निवडणुकीचे श्रेय आमचे नेते सन्माननीय खासदार मंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब, माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब, आमचे युवा नेते ऋषीभाऊ जाधव व संजूभाऊ जाधव मित्रमंडळाच्या सर्व टीमच्या सहकार्याने आम्ही विजयी झालो. या विजयाचे सर्व श्रेय सर्व शिवसैनिकांना, संजूभाऊ जाधव मित्रमंडळाच्या सर्व टीमना देतो आणि मतदानाचे त्रिवार आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मी सौ प्रीती प्रवीण शिंगणात, माननीय भाऊ सौ राजेश्रीताई आणि आमदार साहेब व ऋषीभाऊ, आपले लाडके युवा नेता ऋषीभाऊ, याचे सगळे शिवसैनिक व हा विजय खेचून आणणारे संजूभाऊ जाधव मित्रमंडळ या सगळ्या भावांचा व मतदान रूपी आशीर्वाद मी मनापासून आभार मानते. आणि आपला हा विजय संजूभाऊ जाधव यांच्या स्मृतीत समर्पित. जय महाराष्ट्र.